कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सगळं बघण्यापेक्षा ना मी त्या दिवशी मरून गेले असते तर मला चाललं असतं। पण श्वेता, एक गोष्टीचा विचार कर की ज्या मुलाशी तुझं लग्न होणार आहे त्याचं तुझ्यावर प्रेमच नाही, तुझ्यावर संसार करायला तू तयार नाही। कसं झालं असतं पुढे? मला कळत नाहीये मी अजून काय करायला हवं होतं। मी माझ्या सगळ्या जुन्या चुका पुसून काढण्याचा प्रयत्न केला। मी खरंच सगळ्यांची चांगली वागत होते मनापासून, आणि तरीही असं होतंय। यशशी लग्न झाल्यावर माझी श्वेता सेटल झाली असती, आता ते सुद्धा काही होणार नाही। मला माहिती आहे जागीदारांकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण मला अजून एक चान्स द्या। ट्रस्ट मी, पुढच्या 8 दिवसात मी कुठला तरी चांगला मुलगा शोधून तुझं लग्न लावून देईन। श्वेता, तू काय? नो एजे, नॉट नाउ। माझा आता तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये। तुम्ही विसरलात का? तुम्ही स्वतः आलेलात ना माझ्या हातावर मेहंदी काढायला। तुम्ही स्वतः ठरवलं होतं आपलं लग्न। आणि त्या लीलामुळे जेव्हा आपलं लग्न मोडलं तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही। आता तुम्ही स्वतःहून यशची माझं लग्न लावून देताय आणि आता तुम्ही येऊन म्हणताय की यश आणि रेवतीचं प्रेम आहे। मी का विश्वास ठेवू तुमच्यावर परत? नाही, यू नो व्हॉट, मला आता लग्नच करायचं नाहीये। लग्न या गोष्टीवरून माझा विश्वास उडालाय आता। आय जस्ट डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड नाउ। आणि आई, आता माझं भविष्य मी कोणा दुसऱ्याच्या हातात नाही देणार। आता मलाच माझ्यासाठी खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे। ओके? तेजी, तुम्ही म्हणताय की यशचं आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे। फाईन, ठीक आहे, मी त्यांच्या मार्गात येणार नाही। पण त्याच्या बदल्यात मला माझ्या भविष्याची सिक्युरिटी हवी। येस, माझं आणि यशचं लग्न ठरल्यावर तुम्ही यशच्या नावावर तुमच्या कंपनीतले 5% करणार होता, राईट? आता माझं आणि यशचं लग्न तर होतच नाहीये। सो आय डिमांड की तुम्ही ते 5% आता माझ्या नावावर करायचे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।